जय महाराष्ट्र साहेब, आज आपण वार्ड क्रमांक 14 मध्ये आलो आहोत. तर आपण या निमित्ताने आपण काय सांगणार आहात प्रचारादरम्यान? आज महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने वार्ड क्रमांक 14 मध्ये आमचे एक 4 उमेदवार आहेत. संजय धुलदानी, प्रकाश जोंधळे आणि बागडे भैया आणि आमचे जुबेर भाई. तर आज मी या निरीक्षक म्हणून इथं आलो, पण मला समजणं झालं रस्ता आहे की काय गटार आहे. सर्वप्रथम आतापर्यंत महापालिका यांच्या ताब्यात होती, सगळं यांची सत्ता कमीत कमी 50 ते 70 वर्षापासून याची सत्ता आहे यांना नांदेड महानगरपालिकेवर. आणखी यांनी म्हणतात इकडं जाय तिकडं जाय, आणखी आमच्या हातात सत्ता द्या. बाबा, तुमच्या हातात 50 वर्षापासून सत्ता आहे, पण तुम्ही काय केलं आणि तुम्ही आता मागता तर काय करणार आहात? तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा मतदारांनी? आज पहा, इथं गटार आहे, गटार पायी चालताय ना. येणाऱ्या लोकांना मला विनंती आहे की बाबा, हे तुम्ही ह्या लोकांना डबल कसं काय संधी देता? की माझी या सर्व लोकांना आणि या जिथल्या जनतेला विनंती, हात जोडून विनंती आहे की येणाऱ्या 15 तारखेला धनुष्यबाणावर मतदान करून सर्व आपल्या लाडक्या बहिणींना आणि सगळ्या लाडक्या मित्र बांधवांना विनंती आहे की येणाऱ्या 15 तारखेला धनुष्यबाण या 4 निशाणीवर ठसा मारून या सर्व आमच्या 4 वार्ड क्रमांक 14 मधील उमेदवारांना निवडून द्यावं अशी मी विनंती करतो. साहेब, आपण निवडून आल्यानंतर आपण काय काय विकास कामं करणार प्रत्येक वार्डात? निवडून आल्याच्या नंतर जे आतापर्यंत 50 वर्षात त्या लोकांनी केलं, त्या लोकांना त्या लोकांपेक्षा काहीतरी करून दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार. कारण आमचे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आज राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे नांदेडचे लोकप्रिय नामदार हेमंतभाऊ पाटील, आमदार आनंदराव बोंडारकर यांच्या आदेशाने, यांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या 4 उमेदवार, जर आमचं महापालिकेवर सत्ता आली तर 100% ह्या शांतीनगर या सर्व एरियाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. आणि पुढच्या इलेक्शनला सुद्धा जर असे हे रस्ते दिसले तर आम्हाला तुम्ही वार्डात येऊ देऊ नका, एवढी आम्ही गॅरंटी देतो. विकास केल्याशिवाय राहत नाही.